हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं नवनीत डाइजेस्ट स्टैंडर्ड 7th मराठी सुलभ भारती चैप्टर 14 संत वाणी के डाइजेस्ट क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 13 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं संत वाणी। तो सबसे पहले दिया अभंग 1, पक्षी जाए दिगंतरा संत जनाबाई। इसका दिया है अभंगाचा आशय। संत जनाबाईंनी विठ्ठलाविषयीची उत्कट भक्तिभाव या अभंगात व्यक्त केला आहे। आईचे बालकावरील प्रेम अनेक उदाहरणातून पटवून दिले आहेत। इसके बाद में इसका इंग्लिश में सिनेप्सिस दिया है, वो आप रीड कर लीजिए। इसके बाद दिया है शब्दार्थ, जाय जातो, दिगंतरा आकाशात, आकाशात आणि आणतो, चारा खाऊ अन्न, झांप झेप चित्त मन, उदारी पोटाशी। देना में दिया है कवितेच्या अभंगाच्या भावात, पक्षी जाय दिगंतरा बाळकांशी आणि चारा, पक्षी आकाशात उडतो आणि आपल्या पिलांसाठी चारा आणतो। घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलांसाठी, घार आकाशात गिरट्या घालत असते, पण शेवटी ती जमिनीवरील आपल्या पिलांपाशी मायेने झेप घेते। माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळांपाशी, आई घरकामात कितीही गुंतली तरी तिचे लक्ष बाळाकडे असते। वानर हिंडी झाडावरी, पिले बांधुनी उंदरी, वानर डिस्माकर झाडावर आपल्या पिल्लाला पोटाशी पकडून उड्या मारते। तेसी आमासी विठ्ठल माई, जनी वेळोवेळा पाहे, त्याप्रमाणे आमचे विठ्ठल आम्हाला माते समान आहे। मी विठ्ठलामध्ये माझी आई शोधत असते, विठ्ठल माझी माऊली आहे। अभंग 2, ऐसे कैसे झाले भोंदू संत तुकाराम। अभंगाचा आशय, भोंदूगिरी करून लोकांना लुबाडणाऱ्या, बैरागीपणाची ढोंग घेणाऱ्या व्यक्तींवर या अभंगात कडक टीका केली आहे। शब्दार्थ दिए हैं, भोंदू ढोंगी, लबाड, कर्म कार्य, अंगा शरीराला, वैराग्याची निःसंगपणाची कळा, कळा गोष्टी, भोगी भोगतात करतात, विषय चैनीच्या, सोहळा समारंभ उत्सव, जडो जडून जाऊ दे त्याची संगती सोबत मैत्री। दिया है मीनिंग, तो ढोगी सांदूर व शब्द प्रहार करताना संत तुकाराम म्हणतात, असे कसे हे भोंदू लोक आहेत, कुकर्म करूनही स्वतःला सज्जन म्हणवून घेतात, अंगाला राख फासून साधूचे सोंग आणतात आणि डोळे झाकून पाप करायला मोकळे होतात। आपण वैराग्य धारण केले आहे, आपण निःसंग झालो आहोत हे नाना प्रकारे ठसवतात, परंतु खरे तर ते आसक्तीचा सोहळा साजरा करीत असतात। संत तुकाराम म्हणतात, अशा भोंदू लोकांच्या कथा किती सांगू, यांची सोबत नकोच आता, यांना दूर ठेवणेच चांगले। इसके बाद दिया है आयोजित उपयोजित लेखन राइटिंग स्किल। पुढील प्रसंगानुरूप गोष्ट लिहा आणि शीर्षक दिया। तो हमें ये प्रसंग दिया है, इसके ऊपर हमें एक स्टोरी लिखनी है। एकदा एका हरणाला जंगलात हिंडण्याचा कंटाळा आला, म्हणून ते जंगलाबाहेर आले। त्याला समोर रेल्वेचे रूळ दिसले, त्यावरून एक प्रवासी गाडी जात होती। हरणाला आपल्या चपळपणाचा गर्व होता। अरे, माझ्यापेक्षा वेगवान हे कोण धावत आहे, मी त्याला धावण्यात हरवणार, असे मनात बोलून हरिणी गाडींबरोबर धावू लागले। एका स्टेशनवर गाडी थांबली। हरिण आपले धावत सुटले होते, ते थांबले नाही, ते गाडीच्या पुढे गेले। हरणाला आनंद झाला, आपण गाडीला हलवले असे समजून ते जंगलात परत आले। जंगलात इतर प्राणी एकत्र जमले होते। हरिण तेथे आले आणि म्हणाले, आताच मी रेल्वे गाडीला हरवून आलो, साऱ्या जगात चपळ मीच आहेत, असे ती फुशारकी मारू लागले। सारे प्राणी आश्चर्यचकित झाले, पण एका कोल्ह्याला शंका आली। कोल्हा हरणाला म्हणाला, हट, तू खोटं बोलतोस, तू रेल्वे गाडीला कसा हरवणार, बळाई मारू नको, आम्ही कुणीच तुझी शर्यत पाहिले नाही, मी येतो तुझ्यासोबत, पुन्हा शर्यत लाव, मी प्रत्यक्ष पाहीन व विश्वास ठेवीन। हरिण व कोल्हा पुन्हा जंगलाच्या बाहेर येतात। रुळांवरून एक मालगाडी जात असते। पुन्हा हरणाची व गाडीची शर्यत सुरू होते। कोल्हा दोघांच्या मागे धावत जातो, हरिण पळत असते। मालगाडी असल्यामुळे ती स्टेशनवर थांबत नाही, ती वेगाने पुढेच जाते। हरिण थकते व थांबते, जमिनीवर बसते। मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात येते। कोल्हा मात्र मनातल्या मनात हसत असतो।
तो इसी के साथ में बच्चों संतवानी के हमने डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स फिनिश किए। नेक्स्ट वीडियो में हम करेंगे इसके वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स। तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। थैंक यू।